असं म्हणतात, वाईट वागताना देवाला घाबरावं, कान भरून नाती तोडताना देवाला घाबरावं, पाठीमागून वार करताना देवाला घाबरावं, कुणाचा विश्वासघात करताना देवाला घाबरावं. त्यावेळी तेथे सीसीटीव्ही कॅमेरा नसला तरी वरती एक नजर अशी असते जी कधीही बंद होत नाही. अरेरावी करताना वाटतं मीच मोठा आहे, कुचकं वागताना वाटतं कोणाला कळणार आहे. चोरून लपून कितीही केलं तरी शेवटी परमेश्वराच्या हिशोबात एक एक गोष्ट लिहिली जाते. हा नियम कुणासाठीही बदलत नाही. जे द्याल तेच परत मिळते आणि कोणती गोष्ट कोणत्या उद्दिष्टाने करतो हेही तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे मदत केली तर मदतच परत मिळते आणि कुणाला पाडलं तर एक दिवस आपणही पडतो. हे सत्य आहे. त्यामुळे कसं जगायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. कर्माचं फळ इथेच मिळतं. वरती फक्त व्याजासकट हिशोब होतो. कारण वरती वकील नसतो, फक्त कर्माची फाईल असते आणि त्या फाईलमध्ये प्रत्येक शब्द, प्रत्येक कृतीची सही असते. त्यामुळं निसर्गाचाही एक नियम आहे, जे पेराल तेच उगवेल. काटे पेरले तर काटेच आणि फुलं पेरली तर फुलेच परत मिळणार.